औरंगाबाद UCN TV न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। भूमी अभिलेख कर्मचारी कृती समिती महाराष्ट्र राज्य तर्फे मागील 1 महिन्यापासून असहकार आंदोलन सुरू होते। शासनाने त्याची दखल न घेतल्यामुळे कर्मचारी कृती समितीने काम बंद आंदोलन सुरू केले आहे। त्यांची मागणी तांत्रिक वेतनश्री लागू करावी, इतर मागण्याही आहेत। UCN TV न्यूजशी बोलताना कर्मचारी कृती संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की हा संप महाराष्ट्रभर सुरू आहे। धन्यवाद। आपण बोलू औरंगाबाद समाज हमारी मांगे पूरी करो। कोण म्हणता देत नाही, एकच मिशन तांत्रिक वेतन, एकच मिशन तांत्रिक वेतन श्रेणी मिळालीच पाहिजे। अरे कोण म्हणता देत नाही, अरे कोण म्हणता देत नाही, हमारी मांगे पूरी करो। हम सब एक है, तांत्रिक वेतन श्रेणी मिळालीच पाहिजे, अरे तांत्रिक वेतन श्रेणी मिळालीच पाहिजे। औरंगाबाद UCN TV न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मागील 1 महिन्यापासून भूमी अभिलेखचे तांत्रिक जे कर्मचारी आहेत त्यांचं मागील 1 महिन्यापासून असहकार आंदोलन चालू होतं, पण त्यांनी 2, 3 आणि 2026 पासून बेमुदत असं उपोषण सुरू केलेलं आहे। आपण माझ्या पाठीमागे बघत असाल ते सगळे कर्मचारी ते येतं आता त्यांनी मंडप टाकून निदर्शने करत आहेत। हे आजपासून त्यांनी असहकार आंदोलन सुरू केलं आहे। आपण त्यांचे जे पदाधिकारी आहेत नेते त्यांच्याशी चर्चा करूया। सर, UCN TV न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आजपासून आपला बेमुदत संप सुरू होत आहे, काय म्हणणं आपलं? मागण्या काय म्हणजे? आमच्या बऱ्याच वर्षापासून आमची एकच मागणी आहे की आम्ही जे तांत्रिक काम करतोय, आम्ही जे मोजणी करतो, जो नकाशा तयार होतो त्याच्यावर शासनातर्फे लेआउट तयार केलं जातं, डिमार्केशन केलं जातं, त्याच्यावर भूसंपादन होतं। जे सर्व कारवाई करतात त्यांना तांत्रिक वेतन दिले जाते, पण जो तळागाळातला घटक आहे, जो नकाशा तयार करतो, जो खरंच तांत्रिक आहे, त्याला शासनाने आतापर्यंत वंचित ठेवले आहे। याच्या अगोदर भरपूर संघटनातर्फे तांत्रिक कृती वेतनाची मागणी करण्यात आली होती, पण शासनाने त्याला केराची कृती दाखवली होती। यामुळं यावेळेस महाराष्ट्रातील सर्व संघटनांनी एका तांत्रिक कृती समिती स्थापन केली आणि त्याच्या बॅनरखाली आज सर्वजण आपल्या मागण्यासाठी पाठपुरावा करत आहे। आम्ही मान्य न्यायालयामध्ये सुद्धा दावा दाखल केला होता, न्यायालयाने आमची बाजू ऐकून आमच्या बाजूने निकाल दिला आहे, तरी शासन त्याला केराची कृती दाखवते। न्यायालयाचे आदेश सुद्धा धुडकावलं आहे शासनाने पूर्ण महाराष्ट्रभर। हे आंदोलन केल्यामुळं भूसंपादन मोजणी, रेग्युलर मोजणी बंद आहे, फेरफार बंद आहे, शेती, पाणी, रस्ते, जे पण शासकीय कार्यालय फेरफार सर्व बंद आहे प्रचंड प्रमाणात। यामुळे जनतेची होणाऱ्या सोयीबद्दल कर्मचारी संघटनेला दिलगिरी व्यक्त करतो, परंतु शासनाने याच्यावर तात्काळ कारवाई नाही केल्यास हे आंदोलन आणखी प्रचंडपणे छेडले जाईल आणि डायरेक्ट मंत्रालयावर
मोर्चा काढलेला आहे. आम्ही अगोदरच 4 दिवसापूर्वी आमचे जे जवानजागृती कार्यालय पुणे त्याच्यावर आम्ही आक्रोश मोर्चा काढला होता. तरी शासन त्याची दखल घ्यायला तयार नाही आहे. माझी विनंती शासनाला की त्यांनी आमच्या मागण्यावर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा आम्हाला आमचं आंदोलन आणखी तीव्र केल्याशिवाय राहणार नाही. नाही तर हे आता झालं नाही. आता आपण बघत आहोत की शासन नेमकं आंदोलन धरण्याला काही म्हणजे जुमानत नाही. जर आता तुमचं याचं हे संप जो आहे त्याच्या पुढची कारवाई काय असेल? त्याच्या पुढची कारवाई अशी की आम्हाला आमची जिल्हा मध्यवर्ती जी सहकारी आहे महसूल संघटना त्यांनी पण आम्हाला पाठिंबा दर्शवला आहे. सर्व संघटनांना हे कळतं की बाबा यांची खूप जुनी मागणी आहे आणि यांची खरंच आवश्यक आहे यांना. मला सांगा, तुम्ही क्वालिफिकेशन पी डिप्लोमा ITS सगळं तुम्ही हे सगळे तांत्रिक क्वालिफिकेशन मागताय आणि पगार क्लर्कचं देताय. हा कुठला अन्याय आहे? हे समजायला पाहिजे शासनाला. न्यायालयाने आधी दिल्यासुद्धा तुम्ही आम्हाला हे करताय, डावलताय हे आणि याला मंत्रालयातले जे 2-3 जे आहेत नारद मुनी ते याला प्रामुख्याने कारणीभूत. ते आमची फाईल पुढे जाऊ देत नाही आहे. वारंवार क्युरी काढताय. 6 महिने फाईल मंत्रालयात जाऊन पडते. त्याच्यानंतर आम्ही जे आंदोलन केलं तेव्हा एक खातूरमातूर त्याला उणिवाचं पत्र काढलं जातं. याच्यात तुम्ही 6 महिने काय झोपा काढतात तुम्ही मंत्रालयामध्ये? तर आपण हे मुद्दा काम आंदोलन सुरू केलेलं काय म्हणतात? आमचं काम बंद आंदोलन मुदत ही 2 मार्चपासून चालू झालेलं आहे आणि हे आंदोलन आमचं कायमस्वरूपी राहणार आहे. जोपर्यंत आम्हाला अधिकृत काही परिपत्रक किंवा शासन निर्णय येत नाही तांत्रिक वेतन श्रेणीबाबत. सर्व संघटना या कृती समितीच्या अंतर्भूत झालेल्या आहेत आणि कृती समितीने जो निर्णय घेतलेला आहे त्या अनुषंगाने हे सगळं संप नियोजनबद्ध सनदशीर मार्गाने आम्ही राबवलेले आहे. त्यामुळे जोपर्यंत आम्हाला GR किंवा परिपत्रक किंवा शासन निर्णय असं काही उपलब्ध होत नाही तोपर्यंत आमचं काम बंद आंदोलन हे असंच चालू राहणार आहे. धनंजय सर, कोणी येत आहे का? मुख्य कार्यक्रम हे तुमचं बेमुद्दा संप सुरू झाले काय म्हणतात? आमचा संप हा गेल्या 5-6 दिवसापासून सुरू आहे. जवळपास आम्ही 23 तारखेपासून संपात उतरलेलो आहोत. आम्ही 23 ते 27 असहकार आंदोलन केलं, तरीही शासनाने आमची दखल घेतली नाही. त्यानंतर आम्ही 27 तारखेला माननीय जबाबदारी आयुक्त कार्यालयाकडे जाऊनही आमचं निवेदन दिलं. तिथेही आमच्या मागणीला वाव मिळाला नाही. त्यामुळे नाईलाज खातर आज आम्हाला ह्या धरणे आंदोलनामध्ये उतरावं लागत आहे. जोपर्यंत आमची मागणी अशी आहे की जोपर्यंत आमच्या डिपार्टमेंटला तांत्रिक वेतन श्रेणी लागू होणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन असं सुरू करणार आहोत. शासनाने आमच्या मागण्यांची दखल तात्काळ घ्यावी आणि तात्काळ जी काही इतर कर्मचाऱ्यांना तिथे हाल होत आहे त्याचं पटकन नियोजन करावं. मी सविता कचरू खिल्लारे, जिल्हाधीश गोंदिया कार्यालयामध्ये भूमापक सर्वसाधारण या पदावर आहे. आपण बघत आहात का या ज्या कर्मचारी इथं आंदोलनात बसलेले आहेत त्यांचं म्हणणं असं आहे का आम्ही मागील 1 महिन्यापासून आंदोलन करत आहोत. आजपासून कामबंद बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलेलं आहे. जोपर्यंत आम्हाला तांत्रिक वेतनश्री मिळत नाही तोपर्यंत आम्ही काम हे चालूच राहणार. यांचं बंद हे आंदोलन चालूच राहणार आहे. आपण बघूया